ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. 5:28 झालेत अँड आपण आज निघाला आहोत एक संडे ब्रेकफास्ट राईडला. राईड खूप शॉर्ट असणार आहे, जास्त लांब नाही. आपण जस्ट ठाण्यावरून पुढे औरा हॉटेलच्या आसपास जाऊन एक शॉर्ट स्पिन करून रिटर्न येणार आहे. काल तर भरपूर जणांचं कन्फर्मेशन आलं आहे. पहिलं थोडीशी गाडी गरम करू. अथर्व हे घे आपला अथर्व पण त्याला सांगतो जरा टेक घ्यायला तिकडं आडवा. हां सेम किती बरं वाटतं रिकामी गाडी बघून. लगभग 220 to 230 किलोमीटरची राईड आहे आपली रिटर्न. सो कशाला उगाच झंझटमारी घेऊ ना, असं पण तो वाजत बसतो खडखड. बाकी येस फिलिंग कालच करून आले मी. ट्रिप सेट नाही केलं, ट्रिप आता राहू दे. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, गल मूर्ती मोरया. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगतो माझा हँडल थोडाफार बँड आहे, कारण की लास्ट टाईम तुम्हाला माहीत असेल उज्जैन राईडला काय झालं आपल्यासोबत. सो हँडलवरून सारखा कमेंट करू नका. फुल तयारीत जाऊया. चलो येस पोद्दार इज हिअर. संदेश पण बिल्डिंग खाली देणार होता माझा, आपला SX250 वाला, पण थोडासा लेट झाला आहे भावाला. तर मी त्याला बोललो तू डायरेक्ट मीटअप पॉईंटवरतीच आहे, मी तोपर्यंत जातो. 5:30 होतं आणि 5:30 इथे झालेत. ठीक आहे, नाही 5:25 झालेत. 5 मिनटं पोचू आपण. आपल्या घरापासून काय जास्त नाही आहे माझ्याकडे मीटअप पॉईंट. आणि किती फ्री वाटते गाडी आज, विदाउट टॉप बॉक्स चालवत होती. फर्स्ट लेन थंडी नाही राहत तर एवढी. हां पण एक काय सीन आहे ठाणे, आपल्या इथून निघताना आपल्याला थंडी फील होत नाही एवढी, बट जसा हायवे टच झाला हां फुकेल डायरेक्ट. यापेक्षा जाऊ दे, प्रिपरेशनमध्ये गेलो बरं काय. आता पुढे गेला ग्लोव्स पण घालतो. सो कालपर्यंत लगभग 18 जणांचं कन्फर्मेशन आलं आहे, म्हणजे 18 रायडर्सचं. बाकी पिलेने गेले तर मी काउंट नाही केले, बट येस आता होपफुली 18मधले 15 तरी येतील. शॉर्ट स्पिनला माझं असं ना, शॉर्ट राईडला जेवढे जास्त रायडर येतील तेवढी मजा येते. पण तसंच अपोजिट लॉंग राईडला असं, लॉंग राईडला भाई मला लिमिटेड लोकच घेऊन जायला आवडते, म्हणजे जे डेली टचमध्ये असतात तेच. ऑडिओ होपफुली क्रिस्प अँड क्लिअर येतो आहे, कारण की लास्ट उज्जैन राईडला जेव्हा मी आपटलेलो त्या टायमाला जे मी कन्व्हर्टर घेतलेलं बोया सोनीचं, तो पण थोडंफार डॅमेज झाला आहे. दॅट्स वाय ना मी शेवटी AKGचे स्कॉट ऑर्डर केले, कारण भरपूर म्हणजे 80% ना DJ युजर्सने मला तेच सजेस्ट केलं आधीपासूनच. मी ते कन्व्हर्टर घ्यायच्या आधीपासून. आता ह्याची टेस्ट पण होईल या राईडला. हे बघा पोचलो पण आपण बोलता माझ्याकडे आता BPCL पेट्रोल पंप. तर आपल्याला यायचं आहे आतमध्ये. फिलिंगला तर नाही जायचं, फिलिंग तर ऑलरेडी डन आहे माझी. लेट्स गो. इकडे का उभे होते सर? बिग फॅन सर, बिग फॅन. आज ब्लॉग बिग काय बोलतो? बस मजेत. हॅलो हो बडे लोक, तुम्ही बडे लोक. खायला ट्रिप तुम्ही मारा आणि मला बडे लोक बोला. बोलतो सँडी शहीद. मस्त काय बोलतो सँडी? वेलकम. ओके सो फर्स्ट मीटअप पॉईंटवर आलो आहे. पाठी बघता अख्खा लाईन आहे आपला. 5:30 तर होऊन गेलेच. 5:30चा मीटअप पॉईंट होता, पण ठीक आहे. आता मेन सीन ना आजच्या ब्लॉगमध्ये हा डोळा भाई कसा काय लाल झाला काय माहीत, बट ठीक आहे त्यावरती सोल्युशन आहे. गॉगल्स घालायला लागतील भाई फुल टाईम. मी तुम्हाला फटफटना लाईनअप दाखवतो, फक्त संदेशाचा बाकी संदेशसाठी दाखवतो. ओके सो अजूनपर्यंत आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बाईक झालेत. फाउंटनला 2 आहे. संदेश येते, म्हणजे लगभग 15 बाईकच्या आसपास झालेत. होपफुली जसा चाललं तसं शिस्तीतच लाईन पुरे एंडपर्यंत झालो. वहिनी मला ग्रुप राईड घेऊन जायची एवढी दिक्कत भीती ना, की कुठे काय लफडा नाही झाला पाहिजे बस. आता आपण निघालो ठाण्यावरून बरोबर 5:45च्या आसपास. 5:30चा होता टप पॉईंट, जो 15 मिनटं तर पुढे मागे होतातच. तरी पण संदेश अजून आला नाही. संदेशची वाट बघण्यापेक्षा मी संदेशला बोललो मेना आरामात घेऊन जातो फाउंटनपर्यंत, तिकडेच भेटणार आहे का मला. प्रथमेश पण होपफुली तिकडेच भेटणार आहे आम्हाला. सो येस लेट्स गो.
तो ॲज युजल आजच्या पण राईडचे सेम रूल आहेत. विनायक लीड करतोय आणि पाठी अजिंक्य आहे. अजिंक्यला सांगितले भाई तू यांच्यासोबत आरामात तुझ्या मागे कोणाला ठेवू नको आणि विनायकच्या पुढे तर पण जाणार नाही. तसं पण जा सांगितलं तरी जाऊ शकत नाही. काय नडणार त्याला. आता त्याला मला सांगावं लागेल भाई आरामात चल, कारण की तो जामच पुढे गेला. पाठवून सगळ्या गाड्या पाठवत आपल्याला. म्हणजे लगभग मी अजूनपर्यंत बसून 70च्या स्पीडच्या वरती नाही गेले. 60-70 चाललोय. बट स्टील ठीक आहे. भरपूर जणांसोबत फर्स्ट टाइम राईड होते. भरपूर नवीन चेहरे आहेत आजच्या राईडला आणि हळूहळू ओळख पण होईल आपली. तुम्हाला पण ओळख करून देऊ. आणि काय माहीत यातलाच कोणतरी नेक्स्ट आता लॉंग राईडला आपल्यासोबत. बाकी आजच्या राईडला मी जसं की तुम्हाला सांगितलं ना, टॉप बॉक्स कॅरी केले आणि हँडबॅग कॅरी केले. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल माझं सामान कुठे ठेवलं मी, कारण की संडे राईडला फक्त बाहेर निघालात ना तर ठीक आहे, तुम्ही जॅकेट घातलं पॅन्ट घेतलं निघालात. पण त्या संडे राईड प्लस मग मोटो लॉक करायचे असतील तर थोडेफार इक्विपमेंट असतं ते कॅरी करावं लागतं. ते आजची अशी न्यूज आहे की मी काहीच कॅरी नाही केले. ना माझा पॉवर बँक कॅरी केला आहे, ना कुठला केबल्स कॅरी केले की भाई मला माहिती आहे DJIची बॅटरी म्हणजे भाई बोलेन सोल. टिल देन औरा तर मला ते 100% चालणारी. औराला गेलो कोणाकडे तरी मागेल मी टाईपसी केबलची आणि तिकडे चार्ज करून गेलो. वाव, सुबह सुबह ट्रॅफिक कहाँ से आया. होपफुली या ट्रॅफिक सगळं डॉच करून येईल आपली काय. ओ येस, नको तिकडे शानपणा. ठीक आहे, ADB बोलते सबको फुलते. लेट्स गो. भाई मागे ट्रॅफिक बघून माझी तर फाटलेली. मला वाटलं आता हा फाउंटनला 700 वेळ पोचवत नाही, कारण इथे असं आहे ना या साईडला घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकमध्ये एकदा अडकलात तर तुमचा काम 25 आहे हे समजा. अँड येस वी आर एट फाउंटन. वाव, 6:15चा टाईम द्यायला 6:05 झाले, 10 मिनटं आधी आलो. हा येस, ट्रॅफिक नाही भेटली ना. मी ट्रॅफिकच्या कॅल्क्युलेशननी सांगितलं की 6:15पर्यंत फाउंटनला या. बाकी हा टाईम तुम्हाला माहीत असेलच. राईड जातो सुरत गुजरात साईडला आणि लेफ्ट जातो परत घोडबंदरला. हॅलो सँडी. आल्याबद्दल लवकर. पहिल्यांदा आलं एवढं लवकर आम्ही टप पॉईंटवर. ट्रॅफिक नाही लागलं ना म्हणून वाचलो. सो टोटल झाले आहेत बेके वे 4 व्यतिरिक्त 6 वेचे कार्ड वे 10 12 13 14 बाईक. नाईस. बघा आपला आता टेल स्पेशलिस्ट म्हणजेच अजिंक्य मागून चालवणार आहे सगळ्यांच्या होपफुली. बाय द वे हा तो समर्थ बघते N250 वरती. हा आहे विक्रांत पोद्दार. फुल केअर, फ्यूल रेडी, कॉडाचे शूज, देन रायडिंग पॅन्ट रायनॉक्स वरती पण रायनॉक्सचं जॅकेट, देन रायनॉक्सच ग्लव्स आणि ॲन्झरचं हेल्मेट. रायनॉक्स कंपनी प्रमोट करतात. जे वसई विरारला राहतात ना त्या लोकांसाठी बेस्ट ब्रेकफास्ट पॉईंट तोच आहे. औरा हॉटेलच आहे. औरा राहतात मस्त पद्धतशीर 100 किलोमीटर खेचून येतात, कारण की हे मोस्टली लोणाळा साईड राहत नाही. लोणाळा अपोजिट साईड पडतं ना, आणि आमचं तर काय सेंटरच आहे. लोणाळा जा, औरा जा, कुठेही जा. मला ना सध्या युडीच्या ग्रुपमध्ये काय चालले काय नाही समजत नाही. चायला 120-130च्या आसपास काही पब्लिक ॲड आहे त्या ग्रुपमध्ये, आणि राईडला मला समजत नाही 15-20 लोकच काय येतात. हिला थंडी नाही वाजत आहे. मला मगातपासून हात प्रश्न आहे, हिला ओव्हरटेक करते ना कधीपासून. मी आतमध्ये इनर्स जेव्हा टी-शर्टच्या वरती ते थर्मल लायनरच्या वरती जॅकेट असं घालून सुद्धा मला काय बऱ्यापैकी थंडी फील होते. जर तेही बसलं तसंही बसलो असतं हाफ स्लीवमध्ये मी मेलो असतो बाई. तर असा जर रुटीन झाला आपलं तर किती मजा येईल ना. सकाळच मस्त 5 वाजता उठायचं, बॉडीला सवय लावायची मस्त 5ला उठायची सकाळी रोज, थंडी असो गरमी असो. फ्रेश होऊन मस्त मीटअप पॉईंटवर जायचं, एक शॉर्ट स्पिन मारायचा, म्हणजे ब्रेकफास्ट राईड मारायची एक छोटीशी. मस्त ब्रेकफास्टमध्ये शूट करायचं, सगळ्यांशी भेटायचं, नवीन जागा एक्सप्लोअर करायच्या. 11-12 वाजेपर्यंत पद्धतशीर घरी येऊन आराम करून जेवण मस्त झोपायचं, जेवण ताणून पद्धतशीर. आणि जो सकाळी जो शूट केले तर मस्त संध्याकाळी एडिटिंगला बसायचं. एडिटिंग करून रात्रीपर्यंत अपलोड करून टाकायचं. दुसऱ्याशी परत तेच रिपीट. काय मजा येईल नाही जायला, एक नंबर. तर आपण आता काय करतोय, सकाळी 6ला उठतोय, आवरतोय, 8 वाजता ऑफिसला निघतोय, 10ला ऑफिसला पोचतोय, 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये घासतोय, 8 ते 9, 9:30 घरी यायला. मी घरी आल्यावरती तर एनर्जी राहतात ना अंगामध्ये दुसरं काय करायला.
मला ना भरपूर जण बोलतात की स्पोर्ट्स बाईक आवडत नाही का, सुपर बाईक वगैरे आवडत नाही का. तर भाई आवडायला काय नाही, आवडायला सगळ्यांनाच आवडतात ना, ना असं नाही. बट ADV मध्ये जी मजा आहे ना, स्पोर्ट्स बाईक एवढा मला कनेक्ट होत नाही तेवढं ADV होतं. ॲडव्हेंचर कुठलाही आणा तुम्ही, 1250 असो की टायगर असो, 850 किंवा कुठलीही असो, किंवा इवन आपली ADV 390, मी तिला वळून बघणार म्हणजे बघणार. मला पर्सनली सुपर बाईक जास्त नाही आवडत. ॲडव्हेंचर कॅटेगरीमधल्याच गाड्या मला आवडतात. अथर्व मी अशी चालवतो आता, तर ठोकणार नाहीस. जाऊ दे, हेल्मेट असा पण जुना आहे त्याचा पण माझा पण. काका पकडा तरी कोणाला तरी. ओके, हा 500ला घेतला. कोण आहे? खूप महाग आहेत ते. हां, जाऊ आपण जेवू तोपर्यंत तिकडे. सो टेम्परेचर चेक केलेलं आहे, लगभग 16 ते 18 मध्ये चालवत आता आम्ही कंटिन्यू. मग अशी तर 15 पण झालेलं. आता आमचे टोटल ना 14 बाईक्स आहेत. सो 14 बाईक एकत्र चालणं पॉसिबल नाही. दॅट्स वाय विचार केला ग्रुपनीच जाऊ, 5-5, 4-4च्या ग्रुपने चालू आहेत ना. एवढं विअर करून सुद्धा आतमध्ये अशी थंडी वाजते, म्हणजे हे कन्फर्म 12च्या खाली आहे टेम्परेचर. आता मी असं ऐकलं आहे थंडीच्या रिलेटेड, ज्यांच्या अंगामध्ये जास्त फॅट असतो ना त्यांना एवढी थंडी फील नाही होत, आणि जे लुकडे सुकडे असतात माझ्यासारखे त्यांना जास्त थंडी फील होते. जरा फॅक्ट खरा असेल तर कमेंट डाऊन करून नका. हा बघा, हा जो एक्सप्रेसवाला पोरगा आहे ना, मी नाव विसरलो ॲज युजल. बदाम खावे लागतील मला, ते नेहमीच बोलतो. पण भाई मला सीट समजत नाही. राहतो विरारला, आणि माझा मीटअप पॉईंट होता फर्स्ट ठाण्याला, जसं तुम्हाला माहिती आहे. सेकंड होता फाउंटनला, आणि की मीरा रोडवाली साईड बोलले गेला. आता मला हेच सांगितलं की तू विरारला राहतो, तर फाउंटनला कशाला ना उगत 20-30 किलोमीटर आतमध्ये येतोय. विरार फाट्यावर थांब, म्हणजे त्यांनी मला मेसेज केला की विरार फाट्यावर थांबतो. बोललं ठीक आहे, विरार फाट्याला भेट, डायरेक्ट 30 किलोमीटर रिटर्न आहे याच्या, विरारला भेटू. पण भाई हा चक्का आला फाउंटन आहे. फाउंटनला आला पण कधी, मीटअप दिलेला मीटअप पॉईंट 1 तास आधी, म्हणजे मी 6:15चा दिलेला, म्हणजे 6:15चा मीटअप पॉईंट ठेवलेला फाउंटनचा. हा भाई 5:15ला फाउंटनला हजर. त्यामुळे ना काय समजत नाही मला, सुचत नाही आहे काय बोले भाई. 6 व्हॉट वॉज दॅट? अशी कशी पलटली मी? हा काय सीन? हे बघ काय, कुठला माल फुकून चालत होईल. बोललो ना हायवे डेंजर आहे, लोक कसे पण चालवतात इकडे. ओके ओके, ओ येस, राईट साईडला झालाय सनराईज फायनली. ये देखो, वा 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 वा. सनराईज डेली बघतोय मी, बट राईडच्या दिवशी सनराईज बघायला जी मजा आहे ना, ती मजा कॉर्पोरेट लाईफमध्ये नाही आहे. राईडला ना असे घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही. ह्याला माहिती आहे जी फर्स्ट राईड आहे ग्रुपसोबत, ह्याला माहिती आहे जे नवीन गाडी 1000 किलोमीटर पण नाही आले, 1000 किलोमीटर जस्ट झाले त्या गाडीचे. त्याने एक स्पीड लिमिट सेट केले 80 to 90, त्याच्यावरती आज जात नाही, म्हणजे की चांगली गोष्ट. इथे टेल ते नवरा अशाच रोडत आहे, स्मूथ मस्त, फक्त पळवा पळूया. सुपर बाईकवाले म्हणून मस्त होता तिकडे. ओके, सो सेकंड टोल प्लाझा इथून अजून किती लांब आहे औराव हॉटेल काय माहित. हा आहे चारोटी टोल प्लाझा. ओके ओके, सो चारोटी टोल प्लाझा पोचलो आहोत. पाठी अक्का लाईनअप आहे. आता एक सीन असं झालं ना की अभिषेक म्हणून पोरगा आहे, तो मागेच आहे. आम्ही जस्ट फाउंटन सोडलं, सेकंड मीटअप पॉईंट आहे, तो फाउंटनला पोचला 6:35 जास्त आधी. थोडं त्याआधी दाबलो. इथून जास्तीत जास्त 15 किलोमीटर आहे फक्त. आता औरा हॉटेल झालं वाटतं निघू. लेट झाला काय? अरे हा रे, तुमच्या आठीत थांबलेलो. अरे मी तेच म्हटलं, पाचशे डोकर पण नाही भेटला, म्हटलं तर बघूया. नाही, मला प्रथमेश बोलला की कॉल करत होते ना तुम्ही. तुमच्या डेकर नको बोलू रे, नॉर्मल बोल. चलो भेटू औरा. भाई तो खाली होता, हा वरती का गेला? हा रोडवरती जेव्हा फर्स्ट टाइम आलो ना मी मुंबई उतरवरती, तर डायरेक्ट आपण लडाखला जेव्हा गेलो आपल्या छावावरून, पहिला छावा ओल्ड जुनावाला म्हणजे हॉर्नेटवरून, तेव्हा मी डिसाईड केलं की औरामध्ये मी थांबेल ब्रेकफास्टला. पहिला मीटअप पण पहिला ब्रेकफास्ट पण टोस्ट ठेवला.
बट तिकडची गर्दी बघून मी तो स्किप करून साईडच्या हॉटेलमध्ये थांबलो. आणि लास्ट टाइम पण कुठेतरी मी इथे जात होतो, मला आठवत नाही मी इथे कुठे गेलो. दमनला, ओके हां दमनला पण आम्ही औराचा ब्रेकफास्ट पण ठेवला. पण दमनला आता आम्हाला पुढे जायचं होतं, मग आम्ही औरामध्ये ब्रेकफास्ट न करताना त्याच्या साईडच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला, सेम त्याच हॉटेलमध्ये. बट आज मी फिक्स केलं आता औरा हॉटेलच्या पुढे तर जायचं नाही आपल्याला, फायनल डेस्टिनेशन औरा आहे. औरामध्ये ब्रेकफास्ट करून जाऊ आणि औरामध्ये खिमा पाव ट्राय करूनच जाऊ आता. ओके सो इट्स 8:30 अँड आले मग आपण पोचू औराला, हॉटेल अहुरा. लेट्स गो. होपफुली आपल्याला जागा ठेवली आहे या लोकांनी बाईक पार्किंगसाठी. आपल्या गाड्या कुठे आहेत? पुढे लावल्यात. पण तळ्यात मळ्यात चालू होतं. म्हटलं तर त्यावेळी मोकळा आलाय, ब्रेकफास्ट राईडला तरी सँडीला भेटूया. म्हटलं मीटअपच होत नाही आज. मी पण आज चिपकून ठेवतो व्यवस्थित. आणि हे कॉड काय करता मग हे वाले? अरे हे तर असंच ठेवतो ओपन, कारण की हे मी आतमध्ये टाकलेत. मी तर अजून काय उगल्या गेल्यात नाही. ते 2 असतात ना हेडफोन, एक तर सरळ कैचीने कट करून. मी तेच विचार केलेलं की हे असं पण यूज आपल्याला होणार नाही, मग कापून टाकतो. मी पण तेच बेटर तेच करतो. इथं बरं राईटला भाई सब ट्राय सुझुकी. सुझुकीच्या सगळ्यात ना लाईन, अख्खा सुझुकीचा लाईन आहे ना. द फॅक्ट मॅन. हा काय दिसते भाई अख्ख्या कुठे पूर्ण लाईनअप मध्ये ना. मला विचारेल ना कुठली सेक्सी गाडी दिसते ते मी एकच बोललो भाई 1250. काय लुक आहे इथे, काय 1250, इथे पण 1250 आहे. काय सीन, किती वेळ लागेल बोला? इकडे आपण बसतो म्हणजे इथे मोठे टेबल आहेत. ओके इकडे मिनिमम तुला 1 तास. 1 तास. ओके सो वी आर एट औरा हॉटेल. पाटील लाईनअप बघा भाई, काय गाड्या आल्या मॅक्स. भाई काय सीन आहे अर्लीचा? अशी कशी पण सायलेन्सर दिले तिला? नाही असं नाही तरी असं. हे पण बाहेर लावलं बघ एअर फिल्टर. आता मेंदवडाच का? आता दुसरं ठेवून बघा. आता तर बोलला मेंदवडा खायचा तुला. हे काय चिकन? एक चिकन तिकडे. ओके दिस इज फायनल लाईनअप. वाजले आहेत 10. किती वाजता घरी पोहोचायचं बॉईज? 11. चलो भेटू, चलो भेटू परत या राईडला. फर्स्ट टाइम भेटू. हो हो या नेक्स्ट राईड. चलो बाबा, चल बाबा भेटू नेक्स्ट राईड. या नेक्स्ट राईड संडेला असेल. चल भेटू. कुठे? परत डिटोळा? तू लीन मारणार असेल तर परत डिटोळा ठेव. घरी पोहोचल्यानंतर मेसेज टाक ग्रुपवर. चलो बाबा भेटू नेक्स्ट राईड. या चला नेक्स्ट राईड या. चलो तू कधी जाणार कुठे? गोवंडीला राहतो ना तू? कॉलवरच आहे आम्ही. ओके सो आपल्या आजच्या छोट्याशा राईडला ना अजून एक जण आपल्यासोबत ॲड झालेले म्हणजे अभिषेक. त्यांचं पण एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे, नक्की चेकआउट करा. खूप चांगले ब्लॉग असतात. चॅनलचं नाव वाईल्ड ट्रॅव्हल विथ अभिषेक, मी इथे मेन्शन करेन. नक्की चेकआउट करा, मस्त मस्त ब्लॉग असतात. आणि येस आठवड्यातून 1-2 राईड असतात त्यांच्या. आता त्यांनी दमन राईडच केली. कनेक्टमध्ये तर आम्ही भरपूर वर्षापासून होतो, फक्त राईडला चान्स भेटत होता. आज त्यांना भेटला टाईम, सो जॉईन झालं आपल्यासोबत. नक्की चेकआउट करा आणि तिकडे पण त्यांना सपोर्ट दाखवा आपला. चलो आमच्या प्रत्येक राईड मॅगडी स्पॉन्सर बाय प्रथमेश. बिंदास येत जा, ज्या टायमाला मी मॅगडी लावतो त्या टायमाला. फक्त पेट्रोलचा खर्च तुमचा करा. हा ओके सो फाउंटनला पोचलो आहोत आपण आता. इथून आपल्या घरी जे मीरा भाईंदरवाले लोक होते ते सर्व गेले तिकडून आणि आपण आज चाललो आहे टुवर्ड्स ठाणा. विनायक तर आपल्याला कळवापर्यंतच आहे,
प्रथमेश आहे तो मुलुंडला तिकडून जाणार आहे आणि फक्त संदेशला थोडं लांब जायचं म्हणजे वाशी साईडला. सो आजचा ब्लॉग आपण आता इथे सेंड करू. होपफुली तुम्ही आजची संडे ब्रेकफास्ट राईड एन्जॉय केली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या जुन्या व्हिडिओज जाऊन चेकआउट करा. जर तुमची ही संडे ब्रेकफास्ट राईड मिस झाली असेल तर नेक्स्ट संडे ब्रेकफास्ट राईडला एवढं काय आपल्या भरपूर राईड होतात, डोंट वरी. भेटत अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. बाकी आजच्या राईडचा अपडेट मी इंस्टाग्रामवर दिला होता. इंस्टाग्रामवर तो फॉलो केला नसेल तर हा माझा इंस्टा आय डी आहे, नक्की जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामवरती. तिकडे तुम्हाला डेलीचे अपडेट गाण्या का भेटत राहणार. चलो.